पिंटूज रिअल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज 76वा प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. तर बघूया आता आमच्या गावामध्ये कॉलनीत प्रजासत्ताक दिवस चालू आहे, तर झेंडावंदन चालू आहे. बघूया, चला जाऊया डायरेक्ट त्यांच्यापाशीच. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का जनमन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रणव पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. जय वंदे मातरम. हम सब. मोठं पोरांनी कष्ट केले. प्रजासत्ताक दिन असं म्हणतात कि एक बार जो गलती करे वो इंसान, एक ही गलती बार बार करे वो नादान, वही गलती फिर से बार बार करे वो पाकिस्तान, और वही गलती हर बार माफ करे उसे कहते हिंदुस्तान. भारताच्या कित्येक महान थोर पुरुषांच्या बलिदानातून आणि त्यागातून साकारलेलं हे स्वातंत्र्य आणि त्याच लोकांच्या किती मोठ्या आतुरतेनं आणि आपुलकीनं आपण सर्वांना मिळालेलं हे प्रजासत्ताक याचा अर्थ लोकांसाठी या राज्य या संकल्पनेमध्ये कोणताही देशाचा राष्ट्रप्रमुख हा कोणताही सामान्य नागरिक बनू शकतो आणि कोणालाही विशेषाधिकार नाहीत असा या प्रजासत्ताकाचा अर्थ. आणि आजच्या कार्यक्रमाला आमच्या शाखेचे शाखाधिकारी असो माननीय अंबी साहेब यांनी आज ध्वजावंदन केलं, याबद्दल त्यांना प्रथमतः मनापासून आभार.
सर्व शाळेचे शिक्षकवृंद, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, सहाय्यक, सर्व आमच्या महिला भगिनी आणि आमच्या शाखेचे सर्व कर्मचारी व इतर सपोर्टिंग स्टाफ आणि सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं, याबद्दल मी सर्व शाखेच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. वाजवा. अरे ते पुढे अच्छा, तू